आपण NPK 05234 या खताबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये प्रामुख्याने 05234 खतामध्ये समाविष्ट असणारे घटक कोणते आहेत, हे खत कोणत्या पिकासाठी उपयोगी आहे, हे खत देण्याची मात्रा काय आहे, खत देण्याचे प्रकार, हे खत वापरण्याचे फायदे आणि या खताची किंमत याबद्दल या लेखामध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. NPK 05234 मधील पोषक घटक. 05234 या खतामध्ये 52% फॉस्फरस आणि 34% पोटॅशियम हे पोषक घटक असतात. शिफारशीत पिके: 1. फर्टिगेशनसाठी द्राक्षे, डाळिंब, केळी, कापूस, टोमॅटो, कांदा, ऊस, आले, हळद, कलिंगड, फुलशेती, संरक्षित शेती. 2. पानावरील फवारणीसाठी सर्व पिके. वापराचे प्रमाण: फवारणीसाठी याचे प्रमाण आपण प्रति 20 लिटर पाण्याच्या पंपासाठी 100 ग्रॅम घेऊ शकतो आणि ड्रीपसाठी 200 लिटर पाण्यात 2 ते 4 किलोपर्यंत घेऊ शकतो. NPK 05234 कशासोबत वापरू नये? मॅग्नेशियम सल्फेट. पिकाला लागू होण्याचा कालावधी: हे खत शेतात टाकल्यानंतर स्फुरद घटक हा 7व्या दिवसापासून ते 21 दिवसापर्यंत पिकाला मिळत असतो. यामधील जे पोटॅश आहे तो 11 दिवसापासून ते 21 दिवसापर्यंत पिकाला उपलब्ध अवस्थेत मिळत राहतो. NPK 05234 खत पिकामध्ये वापरण्याचे फायदे: 1. 05234 मध्ये 0% नत्र, 52% स्फुरद आणि 34% पोटॅश असते. याच्यात असलेल्या फॉस्फरस म्हणजेच स्फुरदमुळे मुळ्याच्या विकासाला मदत होते आणि फुलांच्या संख्येत वाढ आणि पिकाचे खोडे टणक बनते. यांच्यातील पोटॅश मुळांची योग्य वाढ करून पिकांना उपटण्यापासून वाचवते. पोटॅशच्या वापरामुळे वनस्पतींच्या पेशींच्या भिंती जाड होतात. ज्यावेळी पिकाची फुलधारणा चालू होते त्यावेळी या खताचा वापर करणे गरजेचे असते. ड्रीपमधून सोडतानाही काळजी घ्या की जमीन ओली असणे गरजेचे आहे आणि कोणत्याही तणनाशक, बुरशीनाशक आणि कीटकनाशकासोबत या खताचा वापर करू नये. किंमत: 05234 प्राइस: 1 किलो 230 ते 260 रुपये, 25 किलो 1100 ते 1200 रुपये.